नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8व्या वर्गाच्या विज्ञान विषयाची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 20। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेमी इंग्लिश आणि इंग्लिश या माध्यमाची कृतीपत्रिका पाहणार आहोत। चला तर पाहूया मिनरल अँड ओर्स। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला उत्तरासहित बनवलेले व्हिडिओ, चाचणीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूया व्हॉट इज द ओर्स अँड मिनरल्स। तर नॅचरल रिसोर्सेस इन अर्थ क्रस्ट। Resources in earth crust include the mineral ores, mineral oil and other fuel, rock, water and element। म्हणजे आपल्याला भूकवचामध्ये किंवा जमिनीमध्ये काय काय आढळते तर मिनरल आढळतात, धातुके म्हणजे ओर्स आढळतात, मिनरल ऑइल आढळते आणि अदर फ्युअल आढळते। त्यासोबतच आणखी काय काय असते तर रॉक, वॉटर आणि एलिमेंट्स असतात। त्यापैकी आपल्याला आता पाहायचं आहे मिनरल अँड ओर्स। द रॉक ऑन द अर्थ आर मेनली मेड ऑफ मिनरल। म्हणजे खडक हे मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात। दिस मिनरल कॅन ऑब्टेन बाय मायनिंग। ज्यावेळेस आपण खाणीमधून ते काढतो त्यावेळेस आपल्याला ते खनिजे मिळतात। मेजॉरिटी ऑफ मेटल ऑकरिंग इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड। आणि यापैकी जास्तीत जास्त जे मेटल्स आहेत, जे धातू आहेत, ते कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये सापडतात, म्हणजे संयुगाच्या फॉर्ममध्ये सापडतात। मिनरल दॅट कंटेन द हाय प्रोपोर्शन ऑफ मेटल कॉल्ड द ओर्स। म्हणजे असे मिनरल की ज्यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जर मेटल असतील तर त्याला ओर्स म्हणतात। इट इज इकॉनॉमिकल टू ऑब्टेन द मेटल्स फ्रॉम ओर्स। आणि अशा ओर्सपासून, अशा धातुकांपासून मग मेटल मिळवणं हे इकॉनॉमिकली फेवरेबल असते, ते इकॉनॉमिकल असते, त्यातून जास्त उत्पादन मिळू शकते। मग हाऊ द मिनरल फॉर्म। आता आपल्याला पाहायचं आहे की मिनरल कसे फॉर्म होतात। मिनरल आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा इन द अर्थ क्रस्ट। पृथ्वीच्या कवचामध्ये असणाऱ्या मॅग्मापासून ते तयार होतात। त्यासोबतच द लाव्हा फ्रॉम द इरप्शन ऑफ व्होल्कॅनोज। ज्वालामुखीमधून निघणारा जो लाव्हा असतो त्या लाव्हापासून आपल्याला मिनरल मिळतात, तो लाव्हा। द लाव्हा व्हेन कूल अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू क्रिस्टल। तो लाव्हा थंड झाल्यानंतर त्याचं स्फटिक क्रिस्टल बनतात। मिनरल्स आर फॉर्म व्हेन द सॉलिड क्रिस्टल रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन। ज्यावेळेस त्यातलं सर्व पाणी निघून जाते आणि मागे नुसतं क्रिस्टल राहतात, सॉलिड क्रिस्टल राहतात, त्यावेळेस आपल्याला मिनरल्स तयार झालेले पाहायला मिळतात। पहा आता खाली काही तुम्हाला मेटल दाखवलेले आहेत, नॉन मेटल दाखवलेले आहेत आणि मिनरल्स दाखवलेले आहेत। नॉन मेटलमध्ये आहेत मायका, सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड आणि फेल्डस्पार। तर मिनरलमध्ये आहेत आयर्न, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साईट, मॅग्नेशियम, प्लॅटिनम, टंगस्टन। आणि मेटल्स म्हणजे मिनरल ऑइल्स, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कोल, मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस। हे काय आहेत, हे एनर्जी मेटल्स आहेत। पुढे तुम्हाला डायग्राममध्ये विविध प्रकारचे मेटल्स दिसत आहेत, काही धातुके दिसत आहेत, काही ओर्स दिसत आहेत, नॉन मेटल दिसत आहेत। पहा मॅग्नेटाईट आहे, मायका आहे, जिप्सम आहे आणि डायमंड आहे। आता आपल्याला पाहायचं आहे फ्युएल म्हणजे इंधन। व्हेरियस सबस्टन्स आर यूज इन डे टू डे लाईफ फॉर जनरेटिंग एनर्जी। दररोज आपण ऊर्जा निर्मितीसाठी वेगवेगळे पदार्थ वापरतो। दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड फ्युएल। म्हणजे अशा पदार्थांना आपण इंधन म्हणतो। फ्युएल्स आर फाउंड इन द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट। म्हणजे हे सर्व इंधन आपल्याला 3 स्टेटमध्ये आढळते, सॉलिडमध्ये किंवा लिक्विडमध्ये किंवा गॅसमध्ये। त्यापैकी पहिला आहे कोल। मिलियन ऑफ इयर अगो फॉरेस्ट गॉट buried अंडरग्राउंड ॲज द रिझल्ट ऑफ सर्टन नॅचरल इव्हेंट। म्हणजे लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घटनांमुळे अनेक जंगले जमिनीमध्ये काय झाली,
गाडल्या गेली, ब्युरिट केल्या गेली. लेअर ऑफ सॉईल केप्ट गेटिंग डिपॉझिटेड ओव्हर देम, आणि मग त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. द व्हेरी हाय प्रेशर फ्रॉम अबव्ह अँड हीट फ्रॉम द अर्थ्स इंटेरियर, म्हणजे त्या थरांवरती खूप सारं प्रेशर जमा झालं आणि आतल्या बाजूनं जमिनीची उष्णता, त्यामुळे काय झालं की दे स्लोली ट्रान्सफॉर्म द ब्युरिड प्लॅन इनटू फ्युएल. त्यामुळे जे जंगलं जमिनीत होती त्या जंगलांचं रूपांतर कशामध्ये झालं, इंधनामध्ये होत गेलं. कोल वॉज दस फॉर्म फ्रॉम द रिमेनिंग्स ऑफ दोज प्लॅन्ट, आणि त्या वनस्पतीपासूनच दगडी कोळसा तयार झाला, ज्याला आपण कोल म्हणतो. दॅट इज वाय कोल इज सेट टू बी द फॉसिल फ्युएल, आणि म्हणूनच अशा कोळशाला आपण फॉसिल फ्युएल म्हणतो. कोल इज फाउंड इन द माइन, हा कोळसा खाणीमध्ये सापडतो. पीट, लिग्निटाईट म्हणजे ब्राऊन कोल, आणि बिट्युमिनस, त्यासोबत अँथ्रासाईट, हे कोळशाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आर द व्हेरियस टाईप्स ऑफ द कोल. अँथ्रासाईट इज द कोल ऑफ हायेस्ट ग्रेड, त्यापैकी अँथ्रासाईट हा उच्च प्रतीचा कोळसा असतो, तो अत्यंत चांगला कोळसा असतो. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे मिनरल ऑइल. मिनरल ऑइल इज द लिक्विड फ्युएल फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स ब्युरिड अंडरग्राउंड, म्हणजे जमिनीखाली गाडल्या गेलेल्या ऑर्गॅनिक सबस्टन्स, ते म्हणजे कार्बनी पदार्थांच्या डिकम्पोजिशन झाल्यानंतर तिथं मिनरल ऑइल तयार झालं. Millions of years ago, bodies of the dead sea organisms sank to the bottom of the sea. म्हणजे लाखो वर्षापूर्वी समुद्रातले जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. लेअर ऑफ सॉईल अँड सँड कलेक्टेड ऑन देम, त्यांच्यावरती मातीचे थर जमा होत गेले. ड्यू टू हाय प्रेशर अँड टेम्परेचर रिमेन्स ऑफ द डेड ऑर्गॅनिझम वेअर ट्रान्सफॉर्म इन टू द मिनरल ऑइल, आणि मग असं जास्त दाब व हीट यांच्यामुळे त्यांचं रूपांतर कशात झालं, तर मिनरल ऑइलचं रूपांतर. पेट्रोलियम इज मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड्स मेनली ऑफ हायड्रोकार्बन टाईप. पेट्रोलियम आपल्याला समुद्रापासून मिळते, ते सुद्धा अशाच पद्धतीनं तयार झालेलं आहे. इट ऑल्सो कंटेन कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन अँड सल्फर, त्याच्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकाचे कंपाऊंड असतात. पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल्स वेल्स अँड रिफाईंड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. असं हे पेट्रोलियम समुद्रातल्या विविध विहिरींमधून बाहेर काढले जाते, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यामधलं प्युअर पेट्रोल हे तयार केला जाते. एव्हिएशन पेट्रोल म्हणजे विमानाचं पेट्रोल, गॅसोलाईन म्हणजे डिझेल, केरोसिन, नॅफ्था, लुब्रिकेटिंग ऑइल, टार म्हणजे आर ऑल ऑप्टेन फ्रॉम द पेट्रोलियम. असे हे सर्व पदार्थ आपल्याला पेट्रोलियमपासून मिळवतात. त्यानंतर पुढे आहे नॅचरल गॅस. नॅचरल गॅस इज अन इम्पॉर्टंट फॉसिल फ्युएल. हे सुद्धा एक फॉसिल फ्युएल म्हणून वापरतात. इट इज फाउंड असोसिएटेड विथ द पेट्रोलियम इन अंडरग्राउंड ऑइल वेल अँड इन सम प्लेस ॲज नॅचरल गॅस अलोन. हे नॅचरल गॅस आपल्याला ऑइल वेल म्हणजे तेल विहिरींमध्ये सापडते, किंवा ते स्वतंत्र ठिकाणी नॅचरल गॅस म्हणूनही आपल्याला सापडते. द मेन कंपाऊंड ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन. त्याचं मेन कंपाऊंड कोणतं आहे, मिथेन. व्हाईल इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन आर प्रेझेंट इन स्मॉल प्रपोर्शन. म्हणजे इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे तिथं कमी प्रमाणामध्ये सुद्धा उपलब्ध असतात. इट इज ट्रान्सफॉर्म अंडर द हाय प्रेशर इंटू कॉम्प्रेस नॅचरल गॅस CNG. तो नॅचरल गॅस आपल्याला CNG म्हणून वापरता येतो, त्यावेळेस त्याला हाय प्रेशरनं कॉम्प्रेस करतात, किंवा लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणून वापरता येतो. धिस मेक्स इट पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट द गॅस. त्याच्यामुळे गॅस आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो, की जो आपल्या घरी आपण नेहमी वापरत असतो तो गॅस. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे मेडिसिनल प्लॅन्ट कोणत्या. पहा बाजूच्या कॉलममध्ये तुम्हाला दिसत आहे
plant and medicinal use. Adursa, it is used for the cough and cold. Neem is used for the fever and cold, ताप सर्दीवर वापरतात. पेरीविंकल म्हणजे सदाफुली जी आहे ती आपण कॅन्सरवर साठी वापरतात. सिनॅमोन म्हणजे जी दालचिनी आहे ते डायरिया आणि नावसियासाठी वापरतात, म्हणजे मळमळसाठी वापरतात. आणि सिंकोना हे मलेरियासाठी वापरतात. त्यानंतर आपल्याला आणखी पाहायचं आहे फॉरेस्टचे विविध उपयोग. फॉरेस्टमध्ये काय काय मिळतं. फॉरेस्ट वेल्स इन्क्लूड द फायबर, पेपर, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टन्स. जंगलापासून आपल्याला धागे मिळतात, कागद मिळतात, रबर, डिंक आणि सुगंधी द्रव्ये मिळतात. वी गेट फ्रॅग्रंट इसेन्शियल ऑइल फ्रॉम लेमन ग्रास, केवडा अँड युकॅलिप्टस. म्हणजे आपल्याला या वनस्पतींपासून सुगंधी द्रव्ये किंवा अर्कयुक्त तेलेसुद्धा मिळतात. सँडलवूड ऑइल अँड युकॅलिप्टस ऑइल, इट इज यूज फॉर मेकिंग सोप, कॉस्मॅटिक, इसेन्स स्टिक. म्हणजे चंदनाचं लाकूड किंवा निलगिरीचं तेल आपल्याला अगरबत्ती, साबण, सौंदर्य प्रसाधन बनवण्यासाठी मिळते. वी गेट स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड फ्रॉम द टीक, महोगनी, नीम, सुबाबूळ दॅट आर यूज फॉर द मेकिंग फर्निचर. कठीण लाकूड असते, टिकाऊ लाकूड असते, ते लाकूड आपल्याला टीक म्हणजे साग, महोगनी, नीम, सुबाबूळ अशा वनस्पतींपासून मिळते. त्यानंतर तुम्हाला अशीच माहिती, इन्फॉर्मेशन नेटवरून सुद्धा तुम्ही कलेक्ट करू शकता किंवा घरातील व्यक्तींकडून तुम्हाला मिळवायची आहे. आता आपल्याला पाहायचं आहे मिनरल अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम द ओशन. ओशनपासून आपल्याला कोणकोणते मिनरल्स मिळतात ते दाखवायचं आहे. पहा, देअर आर रिझर्व ऑफ व्हेरायटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस इन सी वॉटर. समुद्रामध्ये खूप सारी नॅचरल रिसोर्सेस आहेत. ॲट द बॉटम ऑफ सी अँड बिनीथ द सी बेड टू. समुद्राच्या तळाशी सुद्धा आहेत आणि समुद्राच्या खालीसुद्धा ते आपल्याला सापडतात. दीज रिसोर्सेस अवेलेबल फ्रॉम सी अँड ओशन आर कॉल्ड मराईन रिसोर्सेस. आणि असे जे पदार्थ समुद्रापासून मिळतात त्याला मराईन रिसोर्स असं म्हणतात. दे आर लार्ज स्केल रिझर्व ऑफ मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस ॲट द बॉटम ऑफ सी. समुद्राच्या तळाशी आपल्याला खनिज तेल आणि नॅचरल गॅससुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. त्यानंतर पुढे पहा, आपल्याला दिलेलं आहे मिनरल रिसोर्सेस फ्रॉम द ओशन. समुद्रापासून मिळणारे मिनरल रिसोर्सेस कोणते आहेत. थोरियम, की जे ॲटॉमिक एनर्जीमध्ये वापरतात. मॅग्नेशियम, यूज्ड इन द फ्लॅश बल्ब ऑफ कॅमेराचा जो फ्लॅश असतो त्याच्यामध्ये वापरतात. पोटॅशियम, इट इज यूज ॲ इन्ग्रेडियंट इन प्रोडक्शन ऑफ सोप, ग्लास अँड फर्टिलायझर. साबणामध्ये, काचेमध्ये आणि खतनिर्मितीसाठी पोटॅशियम हे वापरले जात असते. त्यासोबतच सोडियम यूज इन द प्रोडक्शन ऑफ क्लोथ्स अँड पेपर. कपड्यांच्या याच्यात आणि कागदाच्या याच्यामध्ये सोडियम वापरतात. आणि सल्फेट यूज इन आर्टिफिशियल सिल्क मेकिंग. कृत्रिम रेशीम बनवण्याच्या वेळेस सल्फेट हे वापरल्या जाते. हे सर्व आपल्याला समुद्रातून मिळते. बायो रिसोर्सेस इन द ओशन. आता सजीव संपत्ती कोणती आहे ती इथं दिसत आहे आपल्याला. फिश आपल्याला समुद्रातून मिळतात, लाईक द पॉम्फ्रेट, सियर फिश, ऑल्सो श्रिम्प अँड प्रॉन. दे आर सोर्स ऑफ प्रोटीन. त्यापासून आपल्याला प्रोटीन, व्हिटॅमिन मिळते. देअरफॉर मेनली यूज ॲज द सी फूड. हे आपण अन्न म्हणून उपयोगात आणतो. त्यानंतर शेल म्हणजे शिंपले, यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन, ऑर्नामेंटल अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल. म्हणजे औषधीसाठी आणि अलंकारासाठी ते वापरतात. फंगाय, त्यासोबतच डेकोरेटिव्ह म्हणजे शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी सुद्धा ते वापरतात. फंगाय इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक. समुद्रामधले जे फंगस असतात, बुरशी असते, ती प्रतिजैविके निर्माण करण्यासाठी वापरतात. शार्क अँड कॉड फिश जे आहेत, इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ एडिबल ऑइल रिच इन द व्हिटॅमिन ए, डी अँड ई. व्हिटॅमिन ए, डी, ई असलेलं जे तेल आहे ते तेलासाठी शार्क आणि कॉड फिश वापरत असतात. आणि त्यानंतर एक सांगितलं आहे की सी ककुंबर यूज ॲज मेडिसिन फॉर ट्रीटिंग कॅन्सर अँड ट्युमर.
कॅन्सर आणि ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी सी कुकुंबर हे वापरल्या जाते. अशा पद्धतीनं आज आपण ही ॲक्टिव्हिटी शीट नंबर 20 पाहिलेली आहे. यापुढील शीट पाहण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा. यावरील जे क्वेश्चन आहेत ते एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी बनवलेले आहेत. इथं बनवले असते तर खूप सारा व्हिडिओ मोठा झाला असता, म्हणून तो व्हिडिओ या चॅनलवरून सर्च करून तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही या पाठाचा अभ्यास करून तुमचे प्रश्न वहीमध्ये लिहा.